श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ नाकारण्यात येतोय। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा निधी जमा न झाल्यानं ते संभ्रमात आहेत। त्यामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा एकच प्रश्न होता की माझ्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार। आणि प्रत्येक शेतकऱ्यांना असं वाटत होतं की 31 जुलैपर्यंत माझ्या खात्यावरती पैसे जमा होतील, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही, कर्जमाफीचे पैसे देखील जमा झाले नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे 31 तारखेपर्यंत पैसे जमा होणार होते, परंतु खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे मग नेमके पैसे कधी जमा होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी वारंवार उपस्थित केला जात आहे। आता शेतकरी मित्रांनो, पैसे जमा होणार हे 100% खरं आहे, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। जुलै महिना संपला आहे, ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे। मग आता या ऑगस्ट महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, किती तारखेला जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली का? सरकारनं तर सांगितलं होतं की 31 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील। मग आता आज या ठिकाणी कर्जमाफीचे पैसे जमा होत आहेत का? कर्जमाफीचे पैसे लवकर जमा झाले पाहिजे, त्याकरिता कोणतं काम करावं लागणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, सरकारनं कर्जमाफी संदर्भातील कोणती नवीन घोषणा केली आहे का, आज कर्जमाफीचे पैसे जमा होत आहेत का? तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। तसेच PM किसान योजनेसंदर्भातील देखील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ते देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे, त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीशी जोडलेले असाल तर तुमच्यासाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत। एकीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे राज्य शासनाकडून कर्जमाफीसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर झाला आहे। पण याच दरम्यान नमो शेतकरी योजना बंद होणार का, अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत। या चर्चांमागील खरं सत्य काय आहे आणि कर्जमाफीचा निधी कोणाला मिळणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। शेतकरी मित्रांनो, सर्व काय माहिती तुम्हाला समजणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली आणि आनंदाची बातमी म्हणजेच की PM किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील आहे, ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर कर्जमाफीचे पैसे खरंच आज जमा होण्यास सुरुवात झाली का, कर्जमाफीचे पैसे सर्वात आधी जमा झाले पाहिजे, याकरिता कोणतं काम करावं लागणार आणि तुमच्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू। आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ते देखील पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजेल। तर आता सर्वात आधी PM किसान योजनेसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका होती की PM किसान योजना पुढे चालू राहणार की बंद होणार। तर शेतकरी मित्रांनो,
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावरती सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली PM किसान योजनेला पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. यासाठी सरकारने 3.25 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद केली आहे. म्हणजेच की दरवर्षी मिळणारे PM किसान योजनेचे 6,000 रुपये पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत राहतील. त्यामुळे PM किसान योजना बंद होण्याच्या अफवांवरती आता पूर्णपणे पडदा पडला आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली PM किसान योजनेला पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की अजून पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचे पैसे जमा होत राहतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच की PM किसान योजना बंद होणार नाही हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. ती आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातील. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, पहिली आनंदाची बातमी तुम्हाला PM किसान योजनेसंदर्भातील समजली असेल की सरकारनं PM किसान योजनेला आता पुढील 5 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आता दुसरी आनंदाची बातमी आहे ती आहे कर्जमाफी संदर्भातील. या ठिकाणी बघू शकता राज्यातील 5.5 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेसाठी आपली KYC पूर्ण केली आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली आहे त्यांच्यासाठी राज्य शासनाने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियमानुसार KYC पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जाते. या निधीमुळे KYC पूर्ण झालेले शेतकरी कर्जमुक्त होण्यास आता मदत होणार आहे आणि त्यांना नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आणि हे देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी बघायला मिळत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आतापर्यंत साधारणतः 17 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे आणि सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नाव हे कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ एक काम करावं. आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं म्हणजेच की माझी कर्जमाफी झाली असं नाही, तर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे आणि ते काम केल्याच्या नंतरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता मग कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर कोणतं काम करावं तर शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली आहे. साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून आता लवकरच दुसरी यादी देखील येणार आहे. जर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. आता ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर लगेच बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की eKYC पूर्ण करावी आणि ही eKYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. आणि सध्या जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार आतापर्यंत 5.5 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेसाठी आपली KYC पूर्ण केली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केली आहे, बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा करण्यासाठी सरकारने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, नियमानुसार KYC पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. त्यामुळे जर तुमचं देखील कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर आजची आज बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की eKYC पूर्ण करून घ्या आणि तुमची eKYC पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यावरती लगेच कर्जमाफीचे पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कर्जमाफीचे पैसे जमा करण्यासाठी या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा करण्यासाठी सरकारनं
कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत 5.5 लाख शेतकऱ्यांनी KYC केली आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीपोटी आता 7,000 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर कर्जमाफीचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर बँकेमध्ये जाऊन किंवा CSC सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण करून घ्या आणि ही KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी आता दिलासा मिळत आहे. कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे जर पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. दुसऱ्या यादीमध्ये नक्कीच या ठिकाणी नाव येऊ शकतं, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर ही झाली आता कर्जमाफी संदर्भातील बातमी. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी संदर्भातील माहिती तुम्हाला समजली असेल. कर्जमाफीचे पैसे आता जमा होत आहेत. ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC पूर्ण करावी. KYC पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. आता सर्वात महत्त्वाचा विषय नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, गेल्या काही दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळणार का नाही किंवा कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वगळले जाणार का, तर अशा बातम्या माध्यम आणि सोशल मीडियावरती पसरत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आणि यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणजेच की सध्या काय होत आहे तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे तर अशा शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद केला जाणार का, तर अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत. आणि या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे. पण यामागील नेमकं सत्य काय आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या कृषी विभाग, सहकार विभाग किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नमो शेतकरी योजना बंद करण्याबाबत किंवा कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना वगळण्याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय किंवा शासन निर्णय या ठिकाणी आलेला नाही. न्यूज चॅनल्स किंवा सूत्रांच्या हवाल्याने येणाऱ्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाहक भीती पसरत आहे. सरकारने यावरती लवकरात लवकर स्पष्टीकरण देऊन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी सध्या केली जात आहे. त्यामुळे अधिकृत माहिती मिळेपर्यंत कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या काही बातम्या येत आहेत म्हणजेच की अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की नमो शेतकरी योजना बंद होणार. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारनं नमो शेतकरी योजना बंद होणार याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती, अफवांवरती विश्वास ठेवू नका. नमो शेतकरी योजना चालू आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. परंतु काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. वेळापत्रकानुसार आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील जमा होणं अपेक्षित होतं, परंतु अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता जमा झाला नाही, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलंच आहे. सरकारकडे एकच मागणी आहे, सरकारने लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करावा. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की सरकारनं नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल अद्याप देखील कोणतीच घोषणा, तारीख या ठिकाणी जाहीर केली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार हे अद्याप देखील स्पष्ट झालं नाही. परंतु सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होऊ शकतो, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं
तर आता PM किसान योजनेची 5 वर्षाची मुदतवाढ आणि कर्जमाफीचा 7,000 कोटींचा निधी या दोन खूप मोठ्या आणि आनंदाच्या बातम्या आहेत. कर्जमाफीचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे आणि PM किसान योजनेला केंद्र सरकारने 5 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. ही आनंदाचीच बातमी आहे. परंतु नमो शेतकरी योजनेबाबत या ठिकाणी काही चुकीच्या बातम्या बघायला मिळत आहेत. नमो शेतकरी योजना बंद होणार अशा देखील बातम्या बघायला मिळत आहेत. तर अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. नमो शेतकरी योजनेबाबत जशी काही अधिकृत अपडेट किंवा GR येईल तशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शेतीविषयक सर्व सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.